अमरावती जिल्ह्याच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील बेमडा प्रकल्पांतर्गत घुईखेड येथे सोयी सुविधा पुरवण्यास होत असलेल्या विलंब व दप्तर गिरण्यांच्या विरोधात मौजा घुईखेडा येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांनी आज अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासह संबंधित प्रशासनाकडे अर्ज विनंती पुरवठा करूनही नागरी सोयी सुविधा गावात पुरविल्या जात नाही। अनेकदा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीही घेण्यात आल्या, मात्र दप्तर दिरंगाईमुळे कुठलेच काम पुढे जात नाही असा आरोप यावेळी करण्यात आला। त्यामुळे आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे असे यावेळी सांगण्यात आले। घुईखेड गावाचे पुनर्वसन होऊन 12 ते 13 वर्ष झाली, तरीही सोयी सुविधा पुरविण्यासाठी बेमडा प्रकल्पासह जिल्हा प्रशासन दिरंगाई करत आहे। त्यामुळे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनी यावेळी आमरण उपोषण सुरू केले आहे। बेमडा प्रकल्पांतर्गत या गावाचा 97-98 मध्ये कलम 4 झाला। आज जवळपास 25 वर्ष होत आहे, परंतु अद्यापर्यंत ज्या 18 नागरी सुविधा पाहिजे होत्या त्या अद्यापर्यंत पूर्ण झालेल्या नाही आणि कित्येक ज्या जुन्या गावठाणात असलेल्या सोयीसुविधासुद्धा अनेक वेळा मागण्या करून पत्र निवेदन देऊन कित्येक वेळा बैठका झाल्या जिल्हाधिकारी कार्यालयात, परंतु ते दप्तर दिरंगाईमुळे अद्यापर्यंत हे कामं झालेले नाही। काही कामं आमच्या इथे मंजूर आहे, मंजूर असूनसुद्धा त्या कामं सुरू करण्याला एक दीड वर्ष लागत आहे। त्यामुळं आम्ही शेवटी नाईलाज असतो हा उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे। कारण तर कोणीच आता 12 ते 13 वर्ष झाले गावाचं पुनर्वसन झालं आणि पुनर्वसन होऊन सर्वांचे घरदारं झाले, सगळं गाव पूर्णपणे वसलेलं आहे। त्यामुळं या कार्यालयाचं, प्रशासनाचं आणि बेमडा प्रशासनाचं पूर्णतः आमच्याकडं दुर्लक्ष आहे। आम्ही फक्त निवेदन देत आहोत, मागण्या करत आहोत, परंतु त्याची पूर्तता करण्यात मात्र ते फार दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे शेवटी नाईलाजानं हा आम्ही निर्णय घेतलेला आहे। एएस न्यूज महाराष्ट्रासाठी अमरावती येथून सहसंपादक रुपालीसह अनिल साखरकर।